ओबीसींच्या हिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील. कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची अत्यंत विस्तृत चर्चा झाली. या चर्चेमध्ये, या मीटिंगमध्ये ओबीसींना जो विविध जाती, ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत, जवळ 350 जाती आहेत, या विविध जातींना मिळणारे विविध लाभ, याच्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या योजना, याच्यासाठी त्यांना मिळणारा निधी, याच्यावरही चर्चा झाली. याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशा प्रकारचे पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली. मीटिंग पहिलीच होती. पुढच्या मीटिंगमध्ये याच्या संदर्भामध्ये कोणते विषय आणखी घेतले पाहिजे, निधीच्या कशा मागण्या केल्या पाहिजे आणि निधीमध्ये कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे याच्याबद्दलची जागृती या कमिटीने ठेवावी, सदैव त्याच्याबद्दल आपलं मत मांडावं अशा संदर्भामधला निर्णय झाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले अनेक दशकं हा विषय चालू आहे आणि या विषयामध्ये साहजिक आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे. कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजतः त्याचं स्वागत होत नाही. पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे. यामुळे ओबीसी समाज हा मुळातच सामाजिक मागासलेपणा भोगतोय. त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीयदृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे. मराठा समाजाला राजकीय मागासलेपण नाही, समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भामुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे. बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल, कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल, त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल, त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही. पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहेत ते सरसकट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे. असे सरसकट सर्टिफिकेट दिले जाऊ नये. आता GR तर काढलेला आहे. दुसऱ्या उपसमितीने जी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा GR काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज, बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये STच्या नोंदी त्याही द्यावा. तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे, कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही. त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहे किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली आणि भविष्यात आता हे मीटिंग वेळोवेळी होत राहतील. वेळोवेळी जे जे विषय येत राहतील त्या विषयांवर आम्ही ठाम भूमिका घेऊ. पण मुख्यमंत्री महोदयांशी माझी कालही चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा आश्वस्त केलंय की ओबीसीच्या कुठल्याही हक्कांवर गदा येणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशाच भूमिका आम्ही घेत राहू. त्याच्यावर आम्ही नक्कीच विश्वास. आताच मंत्रालयामधून एक बातमी पंकजाताईंनी दिलेली आहे की त्यांच्या ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक तिथं झाली आणि त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी मागणी केलेली आहे की खोट्या कुणबी नोंदी किंवा कुणबी आतापर्यंत जे काही प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी. मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही तुमच्या या गोष्टीचा विरोध करणार नाही. तुम्ही खोट्या कुणबी नोंदी असतील त्याच्या श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे, ही 100% तुम्ही कराच. परंतु 23 मार्च 1994च्या GRची सुद्धा श्वेतपत्रिका काढण्याची मागणी या माध्यमातून मी पंकजाताईंना असेल, त्या उपसमितीला असेल किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना या प्रसंगी करतो. कारण 23 मार्च 1994च्या GRच्या माध्यमातूनच मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण ओबीसीमध्ये अतिरिक्त वर्ग केलेला आहे. हे महाराष्ट्राच्या समोर ढळढळीत सत्य समोर आलेलं आहे. त्यानंतर जे आरक्षण खाल्लं गेलेलं आहे त्याही आरक्षणाची श्वेतपत्रिका काढावी. तो GR कोणत्या आयोगाच्या आधारे काढला गेला, त्यासाठी कुठल्या गोष्टींचा आधार घेतला गेला, ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे.
सन्माननीय पंकजा मुंडेंनी त्याही संदर्भानं निवेदन करावं. 23 मार्च 1994चा GR हा कशा पद्धतीनं अन्यायकारक पद्धतीने राबवला, मराठ्यांचा हक्क कशा पद्धतीने हिरावला गेलेला आहे हे त्यातनं येणार आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की 23 मार्च 1994ची श्वेतपत्रिका काढा. दुसरी गोष्ट त्या म्हणाल्या की मराठा समाज हा राजकीयदृष्ट्या पुढारलेला आहे, असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ आहे. ओबीसी आम्ही राजकीयदृष्ट्या अजूनही मागास आहोत असं त्या म्हणाल्या. माझं असं म्हणणं आहे, जर काही मंत्री आणि काही मुख्यमंत्री मराठा जातीतले झाले म्हणून तुम्ही त्यांना मागास म्हणत असाल किंवा पुढारलेले म्हणत असाल, तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा एका ओबीसी समाजातून येतात. आजपर्यंत मराठ्यांचा एकही प्रधानमंत्री झालेला नाही आणि ओबीसींचा झालेला आहे. मग याचा अर्थ ओबीसी सगळे पुढारलेले आहेत असाच होत असेल तर ओबीसी आरक्षण सोडणार आहेत का? आणि देशाचे राष्ट्रपती सुद्धा आदिवासी आहेत. एखाद्या आदिवासी झाल्या म्हणून सगळा आदिवासी पुढारला असं तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे का? या प्रश्नाचंही उत्तर पंकजाताईंनी द्यावं. देशाला, महाराष्ट्राला हे माहिती पाहिजे की काही 4-2 घराणी म्हणजे तो संपूर्ण समाज नसतो. मराठा समाज हा 90-95% गरीब आहे. त्यातले काही प्रस्थापित असतीलही आणि ओबीसीमध्ये तुम्ही सुद्धा प्रस्थापित आहात. मुंडे घराणं प्रस्थापितच आहे, सावे घराणं प्रस्थापितच आहे, भुजबळ घराणे प्रस्थापितच आहे. तुमच्याकडे काही संपत्ती कमी नाही. आणखी अनेकही धनगर समाजातलीही प्रस्थापित आहेत, तेली समाजातली प्रस्थापित आहेत. म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं मराठ्यांच्यावर आरोपित करू शकत नाही. मराठा समाजाचा हक्क हा संविधानानुसार मिळणार आहे. ते संविधान आम्हाला अलाव करणार आणि आम्ही त्या पद्धतीनं लढणार आणि आमचा हक्काचं ओबीसी मधलं आरक्षण आम्ही मिळवणार.